आकाशिक रेकॉर्ड बद्दल माहिती जाणून घ्यायची. आकाशिक रेकॉर्ड्स म्हणजे जेव्हा जेव्हा सोल जन्म घेतो, इन्कार्नेट होतो, त्या जन्मामध्ये त्याने काय काय केलेलं आहे त्या प्रत्येक कर्माचा डेटा तो सेव्ह होत असतो. किंवा आता आपण ज्या प्रकारचे कपडे आहेत, जे विषय बोलतोय, या सगळ्या गोष्टी ॲज इट इज तिथे रेकॉर्ड होत असतात ऑटोमॅटिकली. बेसिकली ती खूप मोठी लायब्ररी आहे. याचं मूड कुठे आहे आणि इतके कमी लोक का आहेत? आकाशिक रेकॉर्ड्स म्हणजे एक सेन्सिटिव्ह डेटा आहे, प्रत्येकाला ऍक्सेस नाही. कोणीही गेलं बाबा आणि पुस्तक उघडलं आणि वाचायला गेलं असं नाही. नॉर्मल माणूस तिथे जाऊन रेकॉर्ड ओपन करू शकत नाही किंवा बघू शकत नाही. याचं शिक्षण कसं असतं, तो कोण देऊ शकतो आणि हे कसं वर्क करतं? बेसिक तुम्हाला काही तुमच्या बेसिक नीड्स आहेत, एलिजिबिलिटी आहे, तो तुमचा सोल पर्पज आहे का? तुम्ही कॅपेबल आहात का त्या सगळ्या गोष्टींसाठी? नमस्कार मित्रांनो, कटिंग टाइम मीटिंग बाय चेतन पाटील या पॉडकास्टवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन करून घ्या, कारण नंतर तुम्हाला अजिबात वेळ मिळणार नाही. मित्रांनो, आजचा हा पॉडकास्ट खूप जास्त इंटरेस्टिंग असणार आहे आणि म्हणूनच आज आपल्यासोबत डॉक्टर ज्योती मॅम आपल्यासोबत. मॅडम, तुमचं खूप खूप स्वागत आहे. खूप खूप धन्यवाद. मित्रांनो, आलेल्या पाहुण्यांचा परिचय करून द्यायचा झाल्यास त्या स्पिरिच्युअल गाईड, हिलिंग ग्रँड मास्टर, नेचर आणि अॅनिमल कम्युनिकेटर आहेत. मॅडम, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. थँक्यू. खूप इंटरेस्टिंग वाटतंय हा टॉपिक आणि कधी सुरू होईल याची उत्सुकता मला जास्त आहे. आपण चहा घेऊयात आणि पॉडकास्टला सुरुवात करूया. मॅडम, सगळंच काही मी तुमच्या परिचयात बोललो ते इंटरेस्टिंग आहे, पण सगळ्यात आधी मला आकाशिक रेकॉर्ड बद्दल माहिती जाणून घ्यायची. ओके. आकाशिक रेकॉर्ड्स म्हणजे आपण ऐकताना आपल्याला तो शब्द थोडासा ओळखीचा पण वाटतो आणि थोडा वेगळा पण वाटतो. म्हणजे आकाश वगैरे हा शब्द माहित आहे आपल्याला, किंवा आपण आकाशवाणी वगैरे हे शब्द ऐकलेले असतात. तर आकाशिक रेकॉर्ड्स हे त्याच्याशी संबंधितच आहे. मुळात आकाशिक रेकॉर्ड्स म्हणजे काय, तर आपल्या सर्वांमध्ये जो काही आत्मा आहे आणि त्याचे बरेचसे जन्म होत जातात. जसं की आपल्याला सांगितलेलं आहे की 84 लाख योनीमधून आत्मा फिरत राहतो आणि त्याचे प्रत्येक जन्मामध्ये कर्म होत राहतात वेगवेगळ्या प्रकारचे. मग आकाशिक रेकॉर्ड्स म्हणजे जेव्हा जेव्हा सोल जन्म घेतो, इन्कार्नेट होतो, त्या जन्मामध्ये त्याने काय काय केलेलं आहे त्या प्रत्येक कर्माचा डेटा तो सेव्ह होत असतो. ओके. आणि आकाश म्हणजेच काय आहे, जी आपली पंचतत्व आहेत त्यातलंच एक आकाश सुद्धा आहे. आणि ते खूप वास्ट आहे. म्हणजे असं नाही की त्याला काहीतरी लिमिट आहे, असं काही नाही. त्यामुळे प्रत्येक गोष्ट तिथे रेकॉर्ड होत असते. बऱ्याच जणांना असं वाटतं की कर्म म्हणजे मी काहीतरी ऍक्च्युअल मध्ये केलंय तरच ते कर्म आहे, आणि जर मी काही विचार करतो किंवा वाईट इंटेन्शन काहीतरी डोक्यात आणतो तर ते कर्म नाही. तर असं नाही. या सगळ्या गोष्टी सुद्धा, इंटेन्शन सुद्धा आकाशिक रेकॉर्ड्स मध्ये रेकॉर्ड होत असतात. बेसिकली ती खूप मोठी लायब्ररी आहे, आकाशिक लायब्ररी. जसं आपण शाळा कॉलेजमध्ये बघतो, आपली ती लिमिटेड छोटी लायब्ररी असते, पण ती खूप मोठी लायब्ररी आहे. आकाशिक लॉर्ड असतात, ते ऑथोराइज पर्सन आहेत. त्यांना तुम्ही लायब्ररियन म्हणू शकता, की सगळे राईट्स त्यांच्याकडे आहेत की लायब्ररीमध्ये कोण येणार किंवा मग कोणाचे रेकॉर्ड्स आपण ऍक्सेस करायला द्यायचे, कोणाचे नाही, किंवा मग त्यांची सेफ्टी मेंटेन करणं, या सगळ्या गोष्टी लॉर्डकडे असतात. आणि मग त्यांच्या अंडर प्रत्येकासाठी प्रत्येकाचे आपले आकाशिक मास्टर असतात आणि त्यांच्याकडे आपले रेकॉर्ड्स सेफली ठेवलेले असतात. आपल्याला त्यांच्याकडे जावं लागतं आणि तेव्हा मग आपण आपल्या प्रत्येक जन्मामध्ये काय काय घटना घडलेल्या आहेत त्या जाऊन चेक करू शकतो. फॉर एक्झाम्पल, समजा आपण सगळे जन्म आपले नाही बघू शकत, म्हणजे मुळात काही गरजच नाही की आपण त्या जन्मात काय केलं. काही गरज नाही. समजा आपल्याला आता एखादा काहीतरी विशेष प्रॉब्लेम आहे, समस्या येते. बऱ्याच जणांना करिअर इश्यू असतात, लग्नाचे इश्यू आहेत, रिलेशनशिप भांडणं असतात, कोणाचं चाइल्ड बर्थ आहे, कोणाचे फायनान्शियल ब्लॉकेज आहेत, कोणाचे मेजर हेल्थ इश्यूज आहेत. मग अशा वेळी आपण तेवढाच इश्यू घेतो आणि तेवढ्यासाठीच त्याचे आकाशिक रेकॉर्ड्स ओपन करतो. मग आत्ता जो काही त्याला प्रॉब्लेम येतोय, तो प्रॉब्लेम कुठल्या त्याच्या जन्मामधून आलेला आहे, तेवढंच त्याचं कर्म आपण बघतो. म्हणजे तेवढंच पेज ओपन होईल, तेवढाच डेटा मिळेल, रूट कॉजेस कळतील आणि मग त्यावर मास्टर सजेस्ट करतात की यातून बाहेर कसं निघायचं किंवा काय करताय. आणि जसं मी सुरुवातीला आकाशवाणी हा शब्द जसा वापरला, तसं भगवान श्रीकृष्णांचा जन्म होणार होता तेव्हाही आकाशवाणी झाली होती, किंवा जीसस यांचा जन्म होणार होता तेव्हाही आकाशवाणी झाली होती. अगदी लेटेस्ट म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ, त्यांचा जन्म जेव्हा होणार होता काही तासांपूर्वीच आकाशवाणी त्यांच्या जन्माच्या वेळीही झाली होती. त्यामुळे हा सगळा आकाशिक रेकॉर्डचा डेटा असा आहे की जो प्रत्येकाला लागू होतोच.
मी मागे एक कुठेतरी रीड केलं होतं की श्रीकृष्णाने जी गीता सांगितली अर्जुनाला, ती पण इथं कुठेतरी रेकॉर्ड झालेली आहे आणि नासा काहीतरी रिसर्च करतोय की माइट बी तोच आवाज किंवा त्याच इंटेन्शनने ती आपल्याला परत ऐकायला मिळू शकते किंवा तो आपण रिकव्हर करू शकतो. तर हे त्यातलंच काहीतरी. ओके, जसं की आता आपण हे जे काही डिस्कस करतोय किंवा आता आपण ज्या प्रकारचे कपडे आहेत, जे विषय बोलतोय, या सगळ्या गोष्टी ऍज इट इज तिथे रेकॉर्ड होत असतात ऑटोमॅटिकली. बर, मग हे जास्त लोकांपर्यंत का पोहोचलं नाही आता? म्हणजे आता जस्ट मी पॉडकास्ट करण्याच्या आधी, मला 1-1.5 महिन्या आधी मी तुमचाच पॉडकास्ट पाहिला, तेव्हा पहिल्यांदा माझ्या कानावर असं काहीतरी आलं. तर त्याच्या आधी का नाही? म्हणजे याचं मूड कुठे आहे आणि इतके कमी लोक का आहेत? हा, ऍक्च्युली हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. काय होतं की आकाशिक रेकॉर्ड्स म्हणजे एक सेन्सिटिव्ह डेटा आहे. जसं आपल्या IT मध्ये डेटा सेंटर असतं, तिथे प्रत्येकाला एक्सेस नाही, किंवा तिथे ऍक्च्युअल मध्ये काय काम चालतं किंवा डेटा कुठल्या फॉर्म मध्ये आहे हेही आपल्याला माहित नसतं. नॉर्मल कोणालाही माहित नाही, ठराविक जणांनाच एक्सेस आहे. सेम वे आकाशिक रेकॉर्ड्स आहेत की कोणीही गेलं बाबा आणि पुस्तक उघडलं आणि वाचायला गेलं असं नाही. किंवा बऱ्याचदा या गोष्टींचा वाईट वापर सुद्धा केला जाऊ शकतो. जसं की तुमच्या रेकॉर्ड्स मध्ये तुमची माहिती सगळी मिळते, पास्ट असो, प्रेझेंट मध्ये काय चालू आहे, किंवा इव्हन आपण फ्युचर पण बघू शकतो आकाशिक रेकॉर्ड्स मध्ये. मग समजा एखादी व्यक्ती जर कोणाचंही असं रेकॉर्ड जाऊन चेक करते, त्याची सगळी माहिती काढते, अनऑथोराइज्ड आहे ना, ते इलिगल आहे. आणि प्रत्येक व्यक्ती असो किंवा झाड, प्राणी, पक्षी या सगळ्यांमध्ये एकच आत्मा आहे. प्रत्येक जण एकमेकांशी वेगवेगळ्या प्रकारे कर्माने बांधलेला आहे, जोडलेला आहे. मग जर तिथे जर कोणी जाऊन इंटरफिअर करतं, पुढचं सगळं चक्र बिघडतं आणि सगळी साखळी तुटून जाते ती. त्यामुळे तो एक्सेस जो आहे तो ठराविक लोकांनाच, म्हणजे जो रीडर असेल, आकाशिक रीडर जो असेल, तोच ते करू शकतो. नॉर्मल माणूस तिथे जाऊन रेकॉर्ड ओपन करू शकत नाही किंवा बघू शकत नाही. विथ गुड इंटेन्शन, ऑफकोर्स. समजा आता म्हणजे माझ्याकडे काही उदाहरणं अशी आहेत की म्हणजे माझीच एक स्टुडंट होती आणि एक वेळ अशी आली होती तिच्यावर की ती सुसाईड करायला निघाली होती. रात्री उशिरा मला मेसेज वगैरे आले. मी शक्यतो रात्री कोणालाही रिस्पॉन्ड करत नव्हते, पण मला वाटलं की मे बी यांना रिस्पॉन्ड करावं. आणि तेव्हा कळालं की ते सुसाईडच्या स्टेजला आहेत. त्यांच्याशी कम्युनिकेट वगैरे सगळं केलं, सगळं झालं, ठीक आहे. 6 महिने त्यांना खूप सपोर्ट वगैरे सगळं केला. त्यातून बाहेर निघाले, पण ते छान, आता पण छान रिडिंग वगैरे सगळं काही करतात, स्टेबल झाले ते. पण एक प्रॉब्लेम तिथे असा आहे की त्यांनी माझे आकाशिक रेकॉर्ड्स एक्सेस करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे तुमच्याकडनं शिकून? हा. ओके. आकाशिक रेकॉर्ड्स जे होते, माझे रेकॉर्ड्स त्यांना एक्सेस करण्याची अथॉरिटी नाही, ते करू शकले नाहीत. कारण आपण जेव्हा एनर्जीचा विचार करतो, माझ्यापेक्षा ते एनर्जी वाईज खाली आहेत. एक्सपिरियन्स आहे किंवा जी एक स्पिरिच्युअल लेवलची अथॉरिटी आहे. जसं आपण नॉर्मल जॉब मध्ये डिपार्टमेंट असतात, CEO असेल, MD असेल, कंट्री हेड असेल, एशिया हेड असेल. समजा एशिया हेड आहे तो आणि तुम्ही नॉर्मली ते एक्झिक्युटिव्ह आहात, ऑफकोर्स खूप फरक पडतो. त्या केसेसमध्ये तुम्हाला जे माझे मास्टर्स असतील ते तुम्हाला परमिशन देणारच नाहीत, एंटरच करू देत नाहीत. तर अशाही गोष्टी करतात. ओके. जसं तुम्ही म्हटलं की ऑथराइज पर्सन पाहिजे, कारण कोणीतरी माझा जरी पर्सनली भविष्याचा रेकॉर्ड चेक केला आणि मी नेक्स्ट CM असेल तर आता तर मग लोक माझ्याशी मैत्री पण करतील, लग्नाचे स्थळ येईल. ह्या हिशोबाने लोक तुमच्यासोबत चांगलं किंवा वाईट वागू शकतात बेसिकली. मग याचं शिक्षण कसं असतं आणि तो कोण देऊ शकतो आणि हे कसं वर्क करतं बेसिकली? शिकणं म्हणजे कसं आहे, तर मी हे ऑडियन्सला आधी हे मला सांगायचं आहे की डायरेक्टली कोणीही मला आकाशिक रेकॉर्ड रिडिंग शिकायचं आहे असा हट्ट धरू नये. आता का ते मी पुढे सांगेन. आकाशिक रेकॉर्ड्स रिडिंग म्हणजे काय आहे की तो एक सर्जरीचा प्रकार आहे. म्हणजे समजा आपल्याला सर्दी खोकला झाला, आपण डिरेक्टली सर्जनकडे जातो का? नाही जात. किंवा मला सर्दी खोकल्यावरचा, तापावरचं औषध माहीत झालंय म्हणून लगेच आपण मी आता डॉक्टर आहे म्हणून म्हणतो का? नाही. सेम वे आकाशिक रेकॉर्ड्स आहे की तुम्हाला काही तुमच्या बेसिक नीड्स आहेत, एलिजिबिलिटी आहेत, आणि मुळात तो तुमचा सोल पर्पज आहे का? तुम्ही कॅपेबल आहात का त्या सगळ्या गोष्टींसाठी? तेव्हा तुम्ही शिकू शकता. असं नाही की माझी 10वी झाली आता आणि मला लिहिता वाचता येतं आणि मी लगेच आता सर्जनला ऍडमिशन घेणार, नाही होऊ शकत.
काही स्टेप्स आहेत तिथे, अभ्यास करावा लागेल, डेडिकेशन लागेल आणि मुळात तो तुमचा सोल पर्पज असला पाहिजे की असं काही आहे. हॉबी वगैरे नको पाहिजे तुमची त्या लेवलची. हा, हॉबी म्हणून तर हे येतच नाही, कारण आपण जेव्हा एखाद्याचे कर्म एक्सेस करतो ती खूप मोठी जबाबदारी आहे. कोणाचे जाऊन आपण रेकॉर्ड ओपन करतो, त्याचे कर्म बाबा तू काय केले ते जाऊन चेक करतो, त्याला सांगतो. आणि रेकॉर्ड्स कसे असतात की असं डिरेक्टली उत्तर तिथे येत नाहीत. जसं आपण सॉफ्टवेअरचे प्रोग्राम्स वेगवेगळ्या लँग्वेज मध्ये लिहितो, तो जो सॉफ्टवेअर इंजिनियर आहे, डेव्हलपर आहे, त्याला कळतं. पण जो इंजिनिअरिंगच्या बाहेरचं हे काय लिहिले वाटतं, मला काही कळत नाही, तर ते डिकोड करावे लागतात. तसंच आहे आकाशिक रेकॉर्ड्स, डिकोड करून अर्थ खोदून खोदून काढावे लागतात. मग ती मॅच्युरिटी हवी माणसाकडे. कारण बरेचसे आकाशिक रेकॉर्ड्स असेही आहेत, शिकतात रिडिंग, काही ठिकाणी कोर्सेस आहेत, सगळं आहे, पण पुढे करायचं काय? किंवा मग जे दिसतंय मला त्याचा अर्थ काय? समजा मला आता एखाद्याचा प्रश्न आहे क्लायंटचा, माझं लग्नच होत नाही, मी खूप वर्ष झालं सर्च करतो, आणि त्याला समोर दिसते की तो कुठेतरी जॉबला आहे किंवा शेतामध्ये काम करतोय, तिथे कोणाला तरी त्रास देतोय. मग डिकोड कसं करणार तुम्ही? म्हणजे मी प्रश्न विचारला लग्नाचा आणि मला दिसते काहीतरी वेगळंच, कारण पहिली टाईप थोडंसं असं म्हणता येईल तुम्हाला. कारण त्यामुळे या सगळ्या गोष्टींची जाणीव असणं, ती मॅच्युरिटी असणं पण खूप गरजेचं आहे. आणि एक डेडिकेशन लागतं, कारण बऱ्याचदा आकाशिक रेकॉर्ड्स ओपन करताना त्रासही होतो. काही वेळेला निगेटिव्ह एनर्जीज असतात. काही वेळा मला हेही दिसलेलं आहे की काही जणांचे आकाशिक रेकॉर्ड्स बांधून ठेवलेले आहेत. म्हणजे आपण बऱ्याचदा ब्लॅक मॅजिक कॅटेगरीमध्ये बघतो की बंधन हा जो प्रकार आहे, तर काही जणांचे लिटरली मला आकाशिक रेकॉर्ड्स बांधून ठेवलेले दिसलेले आहेत. मग आता माझ्याकडे ती अथॉरिटी आहे, माझ्या पाठीशी बऱ्याचशा एनर्जीज उभ्या असतात, ते मला वेगळ्या मार्गाने घेऊन जातात, ते बंधन तिथेच असतं बॅकडोर. हो, मग मला वेगळीकडून घेऊन जाऊन ते रेकॉर्ड्स ओपन करून देतात, जी काही प्रश्नांची उत्तर आहेत ती पण देतात, आणि तशाच पद्धतीने मलाही सेफली बाहेर काढतात. पण कधी कधी खूप त्रास मलाही तो सहन करावा लागतो, पण माझा ऑरा तेवढा आहे केपेबल की ते सहन करू शकतो, किंवा मागे पाठबळ आहे तेवढ्या एनर्जीचं म्हणून होऊ शकतं. त्यामुळे प्रत्येक जण प्रत्येक गोष्ट नाही करू शकत. हा, जर तुमच्यामध्ये सगळं सहन करण्याची तयारी आहे किंवा तुमचा जो सोल पर्पज तो आहे, तो ऑफकोर्स शिकता येतं. आणि त्यासाठी तुम्ही जर समोरच्याला मदत करणार असाल तर तुमचं इंटेन्शन आधी क्लिअर पाहिजे. मला फेमस व्हायचे, मला पैसे कमवायचे आणि मला हे करायचंय बाबा, फार समाज व्हायचे लोकांसमोर, तर तसं इंटेन्शन. हा पॉइंट ऍक्च्युली तुम्ही बोलून दाखवला, खूप चांगली गोष्ट आहे, कारण हा खूप महत्वाचा पॉइंट आहे. खरंय की मला फेमसच व्हायचंय. आता माइंड रिडिंग पण लोकांना फॅसिनेटिंग वाटते की मी करून दाखवतो रियालिटी शो मध्ये जाऊन, तर त्याचा सोल पर्पज तो नाहीये. तो लोकांना हिलिंग करण्यासाठी दिलेली ती एक शिक्षण आहे, त्याचा उपयोग त्यासाठीच व्हायला पाहिजे. बरोबर. तर सपोज मला काही त्रास वगैरे काही नाही, तरी मला रिडिंग करून पाहिजे असेल, तर इट्स अ गुड प्रॅक्टिस ऑर नॉट? का उगाच काय समजा त्रास नाही, पण तरीही आपल्याला काही प्रश्न पडतात. कारण काय होतं, आपण आकाशिक रेकॉर्ड रिडिंग करण्याचा थॉट सुद्धा आपल्या डोक्यामध्ये असाच येत नाही. समजा सगळं आपलं आयुष्य व्यवस्थित सुरू आहे, पण मग आपल्याला तेव्हा कधी कधी असे प्रश्न पडतात, मला नेमकं करायचं काय आहे या जन्मामध्ये, किंवा मी काय असेल पास्ट लाईफ मध्ये, माझा पर्पज काय असेल, किंवा मला एखादा प्राणी का आवडतो, हे असे सगळे जे प्रश्न आहेत ते आपण विचारू शकतो. किंवा मग माझा मूळ सोल कुठून आलेला आहे, त्याचं ओरिजिन काय आहे. जसं की काही सोल्स पृथ्वीवरचे नसतात, ह्युमन सोल्स हे पृथ्वीवरचे नसतात, अदर प्लॅनेट वरून आलेले असतात. मग अशा सगळ्या गोष्टीही तिथे कळतात. आणि आकाशिक रिडिंगच असं नाही, तर आकाशिक रेकॉर्ड्सचं हिलिंग सुद्धा होतं, म्हणजे ही पण सिस्टम आहे तिथे. मग जर समजा एखाद्याला आकाशिक रेकॉर्ड रिडिंगचं हिलिंग करायचं आहे, तर तेही करता येतं. ते कशासाठी, तर भविष्यात ज्या काही येणाऱ्या अडचणी असतील किंवा काही स्ट्रगलिंग फेजेस असतात, तर ते थोडेसे स्मूथ होतात, किंवा एखादी डिफिकल्ट सिच्युएशन मॅनेज करताना आपल्याला काहीतरी फेवरेबल होत जातं, तर हेही करू शकतो. जरी समजा आपल्याकडे काही जेन्युइन प्रश्न नाहीत, तरी हे डीप लेवलचे प्रश्न आपण विचारू शकतो. बरोबर. आता हे रीड करायची पारंपरिक पद्धत कशी आहे एक्झॅक्टली? त्यासाठी काही तुम्हाला विधी करायला लागतात का? तो सेटअप कसा असतो बेसिकली? कारण तुम्ही ज्या पद्धतीने आता सांगितलं की त्याला एक काइंड ऑफ साधनच असते ती, त्याला इन्व्हायरमेंट पण तसं पाहिजे. तुम्ही फार बस स्टँडवर जाऊन ते करू शकत नाही, त्याला एक झोन मध्ये जायला लागतं. तर ते कसं असतं? आणि तुम्हाला सपोज आता रेकॉर्ड दिसतायत,
आपण बसले ध्यान वगैरे करून जे काय असेल ते, हम्म. आणि ते रेकॉर्ड ऑन द स्पॉट तुम्ही रीड करतात का ते रीड करून नंतर डिक्रिप्ट करत बसतात, म्हणजे काय हा. एक्झॅक्टली? हा, हे शेवटचा प्रश्न मला खूप छान वाटला तुमचा, कारण हा प्रश्न बऱ्याच जणांना पडतो, सगळ्यांसाठी उपयोगाचा होईल. बेसिकली कसं आहे की आकाशिक रीडिंग करतो म्हणजे आपण त्या डायमेन्शनला जातोय, खूप वरती जातोय आपण, आणि त्यासाठी शांतता खूप महत्वाची आहे. दुसरी गोष्ट, एकदा त्या जिथे आपण करतोय ती एनर्जी क्लीन पाहिजे तिथली, म्हणजे कोणी स्मोक करतंय किंवा काहीतरी गोंधळ आवाज चालू आहे, तशा डॅमेज एनर्जीच्या एरियामध्ये आपण ते नाही करू शकत. दुसरी गोष्ट, ज्याचे रेकॉर्ड आपण ओपन करणार आहे तर त्याची परमिशन लागते, त्याच्या परमिशन शिवाय आपण रेकॉर्ड ऍक्सेस करू शकत नाही. तो आणि जेव्हा रेकॉर्ड ओपन करणार आहे तेव्हाच घ्यायची ती परमिशन. कारण ती कशी असते, म्हणजे त्याची एक छोटीशी प्रेयर म्हणा, म्हणजे असं स्पेसिफिक इंग्लिश मध्ये आहे प्रेयर, पण बऱ्याचदा क्लायंट माझ्याकडे असे येतात जे इंग्लिश साठी कम्फर्टेबल नसतात, त्यांच्यासाठी म्हणून मी सोप्या भाषेत खूप एक छोटीशी प्रेयर बनवलेली आहे की त्यांचं नाव आधी लिगल नाव, म्हणजे जे डॉक्युमेंट्स वर आहे तेच नाव लागतं आकाशिक रीडिंग साठी, नाही तर मला घरी हे बोलवतात मामा हे, तसलं नाही चालत. जे लिगल आपलं नाव आहे ते पूर्ण नाव लागतं, आणि त्यांना स्वतःला सांगावं लागतं की जो आकाशिक रीडरचं नाव, म्हणजे जसं आता समजा मी रीडिंग करते तर डॉक्टर ज्योती थोरवत, त्यांना मी परमिशन देतोय माझे आकाशिक रेकॉर्ड्स ओपन करण्यासाठी. मग याच्यासाठी पुढे त्यांचे जे कोणी आराध्य दैवत असतं किंवा आकाशिक मास्टर्स आहेत, एंजल्स आहेत, त्या सगळ्यांची मग त्यांनी मदत करावी, त्यांना मदत करावी, हे पुढे जोडलेलं असतं. प्रेयर झाल्यानंतर ऑफकोर्स मेडिटेशन मध्ये बसूनच ही प्रोसेस चालू होते, आणि बऱ्याचदा असं होतं कधी कधी, जसं मी मगाशी म्हटलं की बऱ्याचदा आकाशिक रेकॉर्ड सुद्धा बांधून ठेवलेले असतात, हे होतं. तर मग तिथे आपल्याला मास्टरना रिक्वेस्ट करावी लागते की मला मदत करा म्हणून, किंवा आकाशिक लॉर्डलाही आधी आम्हाला सांगावं लागतं की मला लायब्ररीमध्ये यायचं आहे, या व्यक्तीचा हा प्रॉब्लेम आहे आणि त्यासाठी मला त्याला मदत करायची आहे, किंवा त्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी त्याला गाईड करायचंय, यासाठी मला त्याचे रेकॉर्ड ऍक्सेस करण्याची परमिशन द्या. लॉर्ड कडून परमिशन आली की नंतर आपण लायब्ररीमध्ये जातो, आणि अशी खूप मोठी असते लायब्ररी, म्हणजे समजा एखादा कॉरिडोर असतो, ऍक्च्युअल मध्ये तसा दिसतो तो, आणि वेगवेगळ्या रूम्स असतात, दिसतात. हॅरी पॉटर मध्ये बघतो त्या टाइप, खूप मोठे बुकशेल्फ्स आहेत. अच्छा. आणि रूम्स आहेत, आणि प्रत्येक रूम पण तो वेगळा दिसतो, म्हणजे त्याचा डोर वेगळा असेल, डिझाईन वेगळा असेल, त्याचं लॉक वेगळ्या पद्धतीचा असेल, काही डोर्सना कोणी सिक्युरिटीसाठी थांबवलेला असतो सोल. तिथे गेल्यानंतर मग आपण आत जेव्हा जातो तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला ज्याचे रेकॉर्ड ओपन केलोय तर त्याचे मास्टर आपल्याला भेटतात, आणि ते महत्वाचं आहे. आता मास्टर हे कोणीही असू शकतात, जसं की आता जेवढे काही गुरु होऊन गेलेले आहेत, श्री स्वामी समर्थ असोत, गजानन महाराज असोत, किंवा निमकरुली बाबा आहेत, किंवा बाकी देवताही असतात, हनुमान आहेत, महादेव आहेत. मला बऱ्याचशा एनर्जीज अशा भेटतात, म्हणजे माझं ते तेवढं सौभाग्य म्हणेन मी की लोकांची रीडिंग ओपन करताना मला त्यांचं दर्शन होतं, खूप जणांचं, त्यांच्याशी मला बोलता येतं. तर हे आकाशिक मास्टर असे कोणीही असतात प्रत्येकाचे, आणि प्रत्येकाचे वेगवेगळे असतात, पण एका आकाशिक मास्टरकडे भरपूर लोक असू शकतात. मग आकाशिक मास्टरना सांगावं लागतं तेव्हा, आणि जे काही प्रश्न आहेत ते ऑफकोर्स लक्षात आधी ठेवून घ्यावे लागतात. समजा मी जर रीडिंग दुसरीकडे कुठे करते, समजा फॉरेन कंट्रीज मधले माझे क्लायंट आहेत, ऑफकोर्स तिकडे नाही येऊ शकणार, तर मग त्या केसमध्ये एक ऑप्शन हे आहे की एकदा कॉलवर तुम्ही घेऊ शकता, पण काही वेळेला तेही शक्य नसतं. मग त्यावेळी मी काय करते, आधीच प्रश्न घेतले जातात त्यांचे, जे काही प्रश्न आहेत ते सगळे प्रश्न मी लक्षात ठेवते, आणि मग एक एक करून ते मास्टरना विचारते, आणि पूर्ण सेशन जेव्हा कम्प्लीट होईल ऍज इट इज सगळे पॉइंट टू पॉइंट मी सगळं काही रेकॉर्ड करून त्यांना पाठवते. आणि जर समोरासमोर असेल तर मग काही तिथल्या तिथे एका प्रश्नाचं उत्तर जे काय असेल ते तिथेच क्लिअर होऊन जातं. अच्छा. आणि आता हे रेकॉर्ड वगैरे आता बघत असताना अगेन तो शेवटचा प्रश्न तोच आहे की सपोज इनक्रिप्ट केलेला असतो तुम्ही म्हटल्याप्रमाणे, तर तो लगेच डिक्रिप्ट होतो का नंतर? नाही, लगेच करावा लागतो. अच्छा, लगेच करावा लागतो, कारण काय होतं, जसं मी म्हटलं की वेगळ्या डायमेन्शन मध्ये आम्ही गेलेलो असतो रीडिंग करताना, आणि एकदा का त्यातून रेकॉर्ड क्लोज केले आणि बाहेर निघालो, मला काहीही आठवत नाही, डिस्कनेक्ट होतो, काहीच आठवत नाही. म्हणजे आता जेव्हा
काही काही लोक असं करतात, रिडिंग घेतात आणि 3-3, 4-4 महिन्यानंतर कॉल करतात आणि विचारतात, माझं रिडिंग केलं होतं याचा अर्थ काय? तर कसं सांगू मी ते? नाही सांगू शकत. तर हे तेवढ्या वेळापुरतं आम्ही त्या एनर्जीच्या फील्डमध्ये असतो. त्यावेळीच सगळ्या गोष्टी आम्हाला डिकोड करून नोट डाऊन करून ठेवाव्या लागतात. कधी कधी असं होतं की एखादा पॉइंट कळत नाही, मग त्यावेळी क्लायंटशी डिस्कस करूनच मग तो डिकोड करावा लागतो. आधी सगळे रिक्वायरमेंट गॅदरिंग प्रॉपर केली गेली पाहिजे. हो, बरोबर. त्याच्यानंतरच आपल्याला तिकडे हे करता येतं. आणि सपोज क्लायंट समोर बसला असेल तर तुम्हाला लगेच ध्यान अवस्थेत प्रश्न विचारता येतो का सगळे प्रश्न आधीच कन्फर्म असतात? मला प्रश्न समजला. सपोज मी तुम्हाला 5 प्रश्न विचारले तर ते तुम्ही लक्षात ठेवून रेकॉर्ड चेक करतात. ओके, तर मी 6वा नाही विचारू शकत कारण की ऑलरेडी तुम्हाला सेटअप दिला गेलाय वरती. ओके, तर मध्ये चेंजेस नाही होऊ शकत ना? नाही, असं काही नाही. ओके, समजा जर तुम्ही फेस टू फेस रिडिंग करताय तर तिथे तुम्हाला 1 बाय 1 क्वेश्चन्स विचारायचे आहेत. मला लक्षात ठेवण्याची तिथे गरज नसते. तेच विचार. आता अजून एक इंटरेस्टिंग प्रश्न असा आहे की अलग अलग धर्माची लोक असतात. बरोबर. कोणी मोमेडियन असेल, ख्रिश्चन असेल, तर तुम्हाला एकमेकांच्या लायब्ररीमध्ये याची परवानगी आहे का? त्याचं वेगळं सेटअप आहे पूर्ण? नाही. आता हा एक प्रश्न आणि त्याला जोड प्रश्न असा आहे, आपल्याकडच्या लायब्ररीची वेळ ठरलेली असते की 9 ते 6 म्हणजे जनरली, आणि काही जरी तुम्हाला बुक पाहिजे असेल तर ते अवेलेबल आहे का? तुम्ही ह्या वेळेस येऊन घेऊन जा किंवा मग हे 2 दिवस आहेत. एक जनरल सेटअप मी सांगतो तुम्हाला आता. किंवा मग पुण्याची लायब्ररी असेल तर तुम्ही 1 ते 4 येऊ नका असंही होतं. म्हणजे तर ते एक स्ट्रक्चर आहे का की याच वेळेस ते यायला पाहिजे, अदरवाईज तुम्हाला मिळणार नाही, असं काही आहे का? नाही, तसं काही नसतं. मुळात जात धर्म हे मानवनिर्मित आहेत. म्हणजे ते माणसाने आपल्या सोयीनुसार आणि गरजेनुसार त्या गोष्टी बनवलेल्या आहेत. आत्म्याला कुठलीही जात धर्म नसते, तो मुक्त आहे. त्याला एकतर तो कुठल्याही शरीरात बंदिस्त नाही, जात धर्मामध्येही तो अडकलेला नाही. जोपर्यंत एक पर्टिक्युलर शरीरामध्ये आहे तेव्हा तो एक पर्टिक्युलर जाती धर्माचा आहे. शरीर सोडलं तो विषय त्याच्यासाठी संपतो. येस. मग डेटा जो आहे तो फक्त सोल रेकॉर्डच्या माध्यमात सेव्ह होतो, जिथे हे मॅटर एक्झिस्टच करत नाही. जात धर्म एक्झिस्टच करत नाही. आत्म्यासाठी ते लागूच होत नाही. आणि व्हॉट अबाउट लँग्वेज? कोणत्या भाषेत? हा पण एक महत्वाचा प्रश्न आहे. कधी कधी असं होतं की काही रेकॉर्ड्स आपल्याला इंग्लिशमध्ये दिसतात. म्हणजे रीडिंग कशा फॉर्म मध्ये होतं थोडंसं मी ते सांगते. विजन्स येतात, विजन्स दिसतात, ऐकू येतं किंवा फिलिंग्स असतात, सेन्सेस, सगळ्या सेन्सेसच्या माध्यमातून ते रीडिंग होत असतं. डिपेंड आता ते रीडर कसं आहे. पण बऱ्याचदा असं होतं की भाषा वेगळीही असते. म्हणजे आपण जिथे जन्मलो, समजा आता आपण महाराष्ट्रात राहतो, आपल्याला मराठी, हिंदी, इंग्लिश या गोष्टी येत असतात, भाषा येत असतात, किंवा अजून एक मला ऍडिशनल येते. पण याच्या पलीकडे जर दुसरी भाषा आहे, भारताच्या बाहेरची जर दुसरी भाषा आहे, ऑफकोर्स मला ती वाचता येणार नाही. काही काही रेकॉर्ड्स अशा वेगळ्या भाषेमध्येही असतात आणि मास्टर सुद्धा कधी कधी दुसऱ्या भाषेचे असतात. जसं चायनीज, जॅपनीज सुद्धा मला खूप सारे गुरुज भेटलेले आहेत. तर बऱ्याचदा हे असं वेगळ्या भाषेमध्येही असतं. मग हे आता मास्टरची जबाबदारी असते की त्यांनी आपल्याला कुठल्या भाषेमध्ये कशा प्रकारे एक्सप्लेन करायचं. ओके. आणि जर टाइमचा जो प्रश्न होता की असं काही टाइम बाउंडिंग आहे का, की आपण ठराविक वेळेमध्येच, असं काही नाही. ती रीडरची विश आहे, तो जेव्हा कम्फर्टेबल असेल त्यानुसार ते एक्सेस करू शकतो. फक्त एक गोष्ट महत्वाची आहे की तुमची रीडिंग करून झाले, प्रश्न विचारून झाले, आठवणीने रेकॉर्ड्स क्लोज करावे लागतात. हा महत्वाचा पॉइंट आहे. जर ते नाही केलं तर मग तो रिस्की पॉइंट असतो ज्याचे रेकॉर्ड्स आहेत त्याच्यासाठी. मग एनीवन कॅन रीड डायरेक्टली. तेही आहे, किंवा मग त्या माणसाची एनर्जी ड्रेन होत जाते. जसं आपण कुठेतरी म्हणतो की एखाद्याचं भाग्य काढून घेणं जसं म्हणतो आपण, तशा गोष्टी घडायला लागतात. बरोबर आहे. ओपन बँक अकाउंट आहे, कोणी पण जाईल आणि पैसे तसंच आहे. आतापर्यंत तुम्ही बरेच लोकांना मदत केली असेल, तर अशी काही घटना आहे का तुमच्या लक्षात की बाबा मी खूप ट्राय केलं पण मला रेकॉर्ड ओपनच नाही करता आला, परमिशन मिळाली नाही, किंवा रेकॉर्ड ओपन झाला तर मला रीड करता नाही आला, खूप त्रास झाला, किंवा मला 2-3 सेशन घ्यायला लागले टू डिक्रिप्ट करण्यासाठी, किंवा जे काय असेल, तर असे काही अनुभव तुम्हाला आले असतील? ओके. रेकॉर्ड ओपन झाले नाहीत असं तर कधीच झालं नाही. कारण कसं आहे, जसं मी सुरुवातीलाही सांगितलं की तुम्ही अथॉराइज्ड पर्सन आहात. म्हणजे तुम्ही काहीतरी तुमच्या आत्म्याला वरच्या लेवलला नेऊन ठेवलंय, स्वतः काहीतरी तेवढं साधना केलेली आहे. त्यामुळे माझ्या बाबतीत असं कधी झालं नाही की मला परमिशनच नाही मिळाली किंवा
आत येऊच दिलं नाही, अशा गोष्टी कधी झाल्या नाहीत. हा, पण असं बऱ्याचदा होतं, समजा एखाद्याची निगेटिव्ह एनर्जी आहे किंवा खूप वर्ष तो एकाच सिच्युएशन मध्ये अडकून पडलेला आहे, कुठल्याही बाबतीत असेल, तर त्याचे रेकॉर्ड्स ओपन करताना त्रास होतो. म्हणजे समजा तिथे रेकॉर्ड्स ओपन, जोपर्यंत आपण लायब्ररी पर्यंत जात असतो तेव्हाच मला काहीतरी ते जाणवायला लागतात. जसं बऱ्याचदा रॅशेस येतात किंवा मग माझं डोकं पूर्ण जड झालेलं असतं किंवा कधी कधी इतका डिस्कम्फर्ट दिला जातो की ते सोडून द्यावं मी तिथेच, म्हणजे रेकॉर्ड ऍक्सेस करूच नयेत. अशा प्रकारच्या गोष्टी घडल्यात, पण मी कधी सोडलेलं नाही आजपर्यंत. कारण काहीतरी विश्वासाने ती व्यक्ती माझ्याकडे आलेली असते की कुठे प्रॉब्लेम बाबाचा सॉल्व्ह झालेला नाही, मला तिथपर्यंत जर पाठवलं जातंय तर ती ऑफकोर्स युनिव्हर्सची इच्छा आहे की मी ते करू शकते. आणि त्याच्यासाठी जर मला युनिव्हर्स मदत करतो तर मी ते नाही त्याचा विचार करत मी जाते. जे वेळ लागतो कधी कधी, पण रेकॉर्ड्स मधून माहिती घेऊनच परत येते मी. त्यामुळे रेकॉर्ड कधी ओपन केलं नाही किंवा 2-3 वेळा ओपन करावे लागले असं नाही होत. अच्छा. आणि डिक्रिप्ट करताना पण डायरेक्टली कमी जास्त टाइम लागू शकतो किंवा होत नाही? हा एक महत्वाचा पॉइंट आहे की त्याला असं काही फिक्स वेळ नाही, म्हणजे की तुम्हाला अर्धाच तास लागेल. समजा तुम्ही 5 प्रश्न तुमचे विचारले, त्याला अर्धाच तास लागेल, 1 तास लागेल, असं काहीच सांगू शकत नाही आपण. ते डिपेंड आता की तुमचा प्रश्न काय आहे, त्यानुसार मला काय दाखवलं जातं, उत्तर काय येतं. मग असं कधी कधी असं होतं की मला प्रश्न पडतात ती समोरची सिच्युएशन बघून, मी माझे प्रश्न विचारते माझ्या एंडने क्लॅरिटी मिळण्याच्या दृष्टीने, तो वेळ वाढतही जातो. त्यामुळे असं काही नाही की अर्धाच तास आहे 1 तास, असं नाही, तो वेळ वाढतो पण बऱ्याच वेळेला. बरोबर आहे. आता मी असं विचारतोय, आपण बऱ्याच वेळेस सिनेमात बघतो की कोणाला काही त्रास होतोय आणि ते सांगतात की बाबा तू मागच्या जन्मी सपोज की एक प्राण्याची हत्या केली होती बाबा, असं काही आठवतंय का? किंवा असं काही तू आता काही केलंय का रिसेंटली, किंवा असं काहीतरी. असं ब्लर मध्ये तुम्ही क्रॉस चेक करतात का की डायरेक्ट सांगतात की तू असंच केलं होतं असं म्हणून? नाही, कसं आहे, जसं मी सुरुवातीला सांगितलं की मॅच्युरिटी खूप महत्वाची आहे. कारण एकतर आता कलियुगात माणसाची अवस्था अशी असते की मी काहीच केलं नाही, माझी काही चूक नाहीये, मी कुणाला काही त्रास देत नाही, माझ्याच बाबतीत सगळं चुकीचं घडतं, किंवा मग मलाच लोक त्रास देतात, मलाच लुटतात. प्रत्येक म्हणजे 99% माणसांच्या डोक्यात हाच प्रश्न असतो. पण जेव्हा आपण पास्ट मध्ये जातो, हे ऍक्च्युअल मध्ये तिथे असं नसतं. माणसाचे खूप सारे प्रताप समोर येतात आणि माणूस ते मान्य करायला तयार होत नाही. मी हे केलंच नाही असंच म्हणणं असतं. मग त्याला तिथे सांगावं लागतं की बाबा हे तू आधी केलंय, आता नव्हे. पण हेही त्याला मान्य करायला वेळ जातो. मग ही जी काही सांगण्याची पद्धत असते त्याला, ती खूप व्यवस्थित पद्धतीने सांगायला लागते. कारण काही काही वेळेला मला चॅलेंजिंग सिच्युएशन दिसते. समजा एखाद्याचा प्रश्न त्याच्या मुलाबद्दल आहे, मुलगा वगैरे समजा फॉर एक्झाम्पल छोटा आहे, 3-4 वर्षाचा, आणि त्याचा प्रश्न आहे, काहीतरी हेल्थ इश्यूज आहेत, ते रिझॉल्व्ह होत नाहीयेत, आणि मास्टरकडून मला उत्तर असं येते की त्याचं आयुष्य फार कमी आहे, म्हणजे तो एक 30s पर्यंत पण नाही जाऊ शकणार. आता कुठला पेरेंट हे सहन करू शकेल? कोणीही ते सहन नाही करू शकत की आपल्या मुलाबद्दल असं काहीतरी आहे. मग मला ही सिच्युएशन खूप स्मार्टली हँडल करावी लागते की हे असं का आहे हे आधी मला जाणून घ्यावं लागतं, किंवा याच्यावर काही आपल्याला उपाय करता येतील का. काही असेल ते, कितीही अवघड तोडगा असेल, काही उपाय असेल, मग मी मास्टरला ते विचारेन की ही सिच्युएशन टाळू शकतो का. किंवा अगदी जीवावरचं संकट, दुसऱ्या समजा एखादा ऍक्सिडेंट झाला त्याचा, अशा प्रकारच्या गोष्टीवर बऱ्याचदा निभावून जातं. मग हे असं विचारावं लागतं मला. मी डिरेक्टली नाही सांगू शकत की बाबा नाही, हे नाही, तुमच्या मुलाचं आयुष्य नाही, असं नाही. ती गोष्ट सिच्युएशन मला व्यवस्थित पद्धतीने मांडावी लागते त्यांच्या पुढे. बरोबर. आणि त्यातही असं असतं ना, आता ज्योतिषाचं एक्झाम्पल घेतलं, त्यांनी सांगितलं की तो चांगला होणार आहे, आपलं वाटतं की हा खरं बोलतोय, तुझं बोलला की नाही नाही तू पास होणार नाही, त्याचे फीस पण देत नाही, लोकांना म्हणतो की तू खोटं बोलतोय. तर लोकांना चांगलं ऐकायचं सवय, त्यांना रियालिटी फेस करायची नाहीये आणि त्यांना चांगलंच ऐकायचंय. नाही तर मग नाही, मग मॅडम थोडं बोलतायत किंवा घाबरवतायत, कारण की ते अजून दुसऱ्या विधी करतील आणि आपल्याकडनं पैसे जास्त घेतील वगैरे वगैरे वगैरे. कारण हा बिझनेस दरवर चालतो असं बऱ्याच लोकांना वाटतं असं की काही जरी झालं तरी डॉक्टरकडे जरी गेला मी आता निरोगी असल्यावर, तर ते सांगतील की सिटी स्कॅन करून घ्या बरं का. तर लोकांचा भरोसा बसणं आणि त्यांचा साठी चांगलं बोलणं हे लोकांचं इंटेन्शन आहे असं मला तरी वाटतं बऱ्याच ठिकाणी. असं होतं का तुमच्यासोबत की लोक चिडतात की नाही नाही तुम्ही, म्हणजे पहिला कॉलच असे येतात की एक तर सांगतात मला, एक तर तो मूळ शब्द अजून व्यवस्थित माहित नाही,
आकाशिक रेकॉर्ड्स रीडिंग असा तो शब्द आहे. पण मग मला आकाश करायचंय असं काय काय बोलतात. मग जेव्हा आम्ही त्यांना प्रश्न विचारतो कशासाठी करायचं आहे बाबा तुला, नाही माझ्या आयुष्यात खूप प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, पण प्रश्न काय आहे, मग कशाच्या बाबतीत प्रॉब्लेम आहे, नाही सांगतायत लोकांना, ब्लँक होतात. तेव्हा त्यांना सांगावं लागतं प्रॉब्लेम म्हणजे नेमकं काय आहे सांग. मला तसे प्रश्न विचारावे लागतात, त्यानुसारच उत्तरं येतात. स्पेसिफिक पाहिजे आणि वेग नको पाहिजे. हो, कारण असं जर सांगितलं माझ्या आयुष्यात खूप प्रॉब्लेम आहेत म्हणजे नेमकं काय, कशाच्या बाबतीत प्रॉब्लेम्स आहेत. असंच झालं ना डॉक्टर कसं कसं होतंय, पण नेमकं काय फॅक्ट आहेत ना. ठीक आहे, पण नेमकं बाबा काय होतंय, काय दुखतंय ते पण स्पेसिफिक करायला पाहिजे. आणि आता बऱ्याच वेळेस असं आम्ही पाहिलंय की आम्ही एक पॉडकास्ट केला होता कर्नीवर, की एक गेस्ट होते, त्यांचे लग्न होत नव्हतं आणि मग त्यांनी काहीतरी पारायण वगैरे रीड केलं आणि मग त्यांचं काहीतरी त्यांनी गाईड केलं होतं, सोल्युशन भेटलं आणि सेटअप झाला त्यांचा प्रॉपर. तर आता ज्यांचं लग्न होत नाही ते प्रत्येकाला वाटतं की माझ्यावर करणी केली. बरोबर आहे, म्हणजे मी प्रश्न येतात त्याला रिलेट करू शकते. एक्झॅक्टली, प्रत्येकाला वाटतं अरे पण तू एवढा स्पेशल नाही की म्हणजे टू बी फ्रँक सॉरी, पण म्हणजे कोणीतरी आपल्याला काहीतरी करावं, पण त्यासाठी माणूस त्या लेवलचा तरी पाहिजे ना. उगाच तू न करताच असंही बरबाद होतो. तर प्रत्येकाला असं वाटतं की माझ्या करणी केली म्हणून माझं लग्न होत नाही किंवा माझ्या करिअर सेट होत नाही. तर नाही, तसं नाहीये. म्हणजे बेसिक सोल्युशन करून किंवा तुम्ही एखाद्या क्षेत्रात हार्डवर्क करून सुद्धा तुम्ही सक्सेस होऊ शकता. असे केसेस तुमच्याकडे? येस, खूप आहेत असे. म्हणजे एक इथे आता जे आठवते ते उदाहरण सांगेन मी. म्हणजे पूर्ण फॅमिली आली होती माझ्याकडे, नाशिकवरून आले होते रिडिंगसाठी आणि खूप त्रासले होते. म्हणजे छान एज्युकेटेड फॅमिली आहे, 2 मुलं आहेत आणि पेरेंट आहेत. आणि मोठ्या मुलाचंही लग्न झालेलं नाही, लहान मुलाचंही झालेलं नाही आणि ते टेन्शन आहे दोघांनाही. त्यात हेल्थ इश्यूज आहेत किंवा वडील डॉक्टर आहेत, त्यांचा बिझनेस सुद्धा व्यवस्थित चालत नाही. तर तेही त्रासदायक आहे सगळं. आणि सगळं झालं, म्हणजे शोधून बघितलं, सगळं करून झालं, सॉल्व्ह व्हायला तयार नाही. आकाशिक रेकॉर्ड जे होते ते लहान जो मुलगा होता त्याचे रेकॉर्ड मी ओपन केले. आता आकाशिक रेकॉर्ड रिडिंग कसं आहे, आपण जर समजा एकाच फॅमिली मधले आहोत तर प्रत्येकाचे रेकॉर्ड वेगवेगळे ओपन करण्याची गरज नाही. तुम्ही एका मेंबरचं ओपन केलं, त्यातून आपण दुसऱ्या रेकॉर्डला जातो आणि तिथे चेक करू शकतो. त्यामुळे मी एकाचे रेकॉर्ड ओपन केले आणि लहान मुलाच्या बाबतीत ते जाणवलं की त्याचा पास्ट लाईफ मधला कर्स आहे, त्याने मुलीला फसवलेला आहे पास्ट लाईफ मध्ये. म्हणजे त्या मुलीला तो आवडायचा आणि ते प्रपोजल त्याने एक्सेप्ट केलं नाही, त्या मुलीने सुसाईड वगैरे केलं आणि ती मुलगी आता त्याचं लग्न होऊ देत नाही. मग त्याला उपाय वगैरे त्या रिडिंग मधून दिले. पुढचा प्रश्न होता मोठ्या मुलाचा, त्याचं लग्न का नाही झालं. सो तिथे क्लिअर उत्तर आलं. याच्यावर ब्लॅक मॅजिक किंवा त्याच्या पास्ट लाईफचा काहीही परिणाम नाहीये. त्याचा परिणाम त्याचा माइंडसेट आहे. त्याने माइंडसेट मध्ये ब्लॉकेज खूप बनवून ठेवलेत लग्नाबाबतीतले, दुसरं काहीच इश्यू नाही. रिडिंग घेतलं आणि माइंडसेट क्लिअर करण्यासाठी मग वेगवेगळे उपाय अजून दिले मी त्यांना. काउन्सिलिंग असेल किंवा जसं स्विच वर्ड्स येतात किंवा एनर्जी सर्कल आहे किंवा काही अफर्मेशन्स असतात, कारण हा प्रॉब्लेम खूप छोटा आहे माइंडसेट क्लिअर करण्याचा. तर हे दिलं आणि महिन्याभरातच त्याचं लग्न झालं मोठ्या मुलाचं. मग ह्या अशा सगळ्याच गोष्टी क्लिअर होतात तिथे. म्हणजे प्रत्येक वेळी असं नाही की बाबा ब्लॅक मॅजिक केलंय, काहीतरी केलंय, असं नाही. तुम्ही रिडिंगचं कुठलंही माध्यम घ्या, म्हणजे टॅरो रिडिंग जरी घेतलं तिथेही क्लिअर कळतं. तसंच आकाशिक रिडिंगचं पण आहे की प्रॉब्लेम कुठे आहे हे कळतं. बरोबर. ब्लॅक मॅजिक असेल तर आहे, कळतं, किंवा नसेल तर नाही. नसेल तर तेही कळतं. बरोबर. तुम्ही आता बोलताना म्हटले की काही लोकांचे रेकॉर्ड बांधलेले असतात, ते तांत्रिक मांत्रिकाकडनं बांधलेले असतात का, जेणेकरून त्यांना सोल्युशन भेटायला नको पाहिजे, हा एक प्रश्न आहे. आणि जेव्हा रीडर, म्हणजे जसं आता तुम्ही रीडर आहात, तर तुमचा इंटेन्शन जर वाईट असेल तर ग्रँड मास्टरकडनं तुम्हाला शिक्षा दिली जाते किंवा मग तुमचा जो सिव्हिल स्कोअर असेल तिकडे आपल्या सोप्या भाषेत तो पण डाऊन होतो का? पुढे जाऊन तुम्हाला परत त्या लेवलला यायला लागेल की अरे तुम्ही नको त्या गोष्टी परत ऍक्सेस करायचा प्रयत्न करतायत, पॉवर रॉंग पद्धतीने युज करायचा प्रयत्न करतायत, तर तुमचं लायसन्स म्हणजे तुम्हाला ऑथॉरिटी कॅन्सल करणं किंवा ग्रँड मास्टरने तुम्हाला परमिशन दिली नाही बाबा, असं काही होतं का? बऱ्याच ठिकाणी होतं तसंही. कारण समजा जर तुम्हाला आकाशिक रेकॉर्ड किंवा कुठलीही जर स्पिरिच्युअल सर्व्हिसचे तुम्हाला अथॉराइज पर्सन बनवलेलं आहे तर ती रिस्पॉन्सिबिलिटी आहे. तुम्ही त्याचा फक्त पृथ्वीच्या युनिव्हर्सच्या कल्याणासाठीच करू शकता, कुठल्याही प्रकारे असेल. त्यात फक्त माणूस असं नाही, प्राणी पक्षी सगळेच आले. पण समजा कलियुगाचा ट्रॅप असा आहे, मायाजाळ असा आहे की
थोडस सक्सेस मिळालं की माणूस माया जाळ्यात जाऊन अडकतो, ट्रॅप होतो आणि मग चुकीचे इंटेन्शन त्याच्या डोक्यात यायला चालू होतात. फक्त पैसा कमावणे किंवा या सगळ्या गोष्टी चालू होतात. मग समजा त्याचं काही वाईट इंटेन्शन जर तो असं काही करायला जातो, आकाशिक रिडिंग त्याला करायचं नाही, मी बघणारच याचे रेकॉर्ड्स काय, त्याने काय केलंय आणि जर पुढे जाऊन काय होणार आहे मी बघणारच. नाही होत. एक तर आकाशिक लॉर्ड तुम्हाला लायब्ररीत घुसूच देणार नाहीत आणि आकाशिक मास्टर तिथे जरी समजा तुम्ही काही करून पोहोचलात, लायब्ररीमध्ये कॉरिडॉरमध्ये गेलात, तरी आकाशिक मास्टर्स तुम्हाला आत येऊच देत नाहीत, रेकॉर्ड तुमच्या हाती लागूच देत नाहीत. ते सेफ ठेवलेले असतात. बऱ्याचदा असं होतं की काही काही वेळेस ना मला रेकॉर्ड्स लिटरली बांधून ठेवलेले दिसतात. म्हणजे फक्त त्यांचे रेकॉर्ड्स असं नाही, लायब्ररीचा दरवाजाच पूर्ण मेन डोर जो आहे तो बंद केलेला दिसतो आणि दिसतं क्लिअरली. म्हणजे जसं वेगवेगळ्या प्रकारचे धागे बांधलेले आहेत आणि ते जुनाट झालेत, म्हणजे धूळ वगैरे साचली आहे, जळमट लागलेली आहेत. काही काही अशा अणकुचीदार गोष्टी दिसतात, बऱ्याच गोष्टींचा अर्थ लागत नाही अशाही वस्तू मला तिथे दिसतात, लावलेल्या असतात. आणि दरवाजा आपण मग ते बघून लक्षात येतं की बाबा हे सेफ नाहीये. एक लायब्ररीमध्ये असं झालं, म्हणजे एकाचे रेकॉर्ड ओपन करताना की बाहेर असं सगळं बांधलेलं दिसतंय, मला जुनं काहीतरी दिसतंय. आणि मग आकाशिक लॉर्ड आणि आकाशिक मास्टरना मी रिक्वेस्ट केली, तेव्हा मला ते वेगळ्या दरवाजाने आतमध्ये घेऊन गेले. जेव्हा मी त्या मेन डोअरला बघते, आतमध्ये तिथे एक काटेरी असं काहीतरी धारधार असं पातळ असणारं फिरणार असं फॅन जसा असतो तशा टाईपचं ठेवलंय. इन केस समजा ते कोणी दरवाजा तोडून आत जरी येतं लायब्ररीचा, तो तिथेच संपेल. ते मला दिसतंय आत गेल्यानंतर. तिथे बंद केलेलं असतं. काही काही वेळेला जिथे रेकॉर्ड आपले ठेवले त्या रूमला पण तशा प्रकारे वेगळ्या प्रकारे बंद केलेलं असतं. कधी तिथे साप दिसतात ठेवलेले आहेत किंवा मग त्याचं लॉकच निघत नाहीये, त्याची चावी तुम्हाला मिळतच नाही. कधी कधी ती चावी असते पण ती लागत नाही. मग अशा वेळीही तुम्हाला म्हणून तुमची एनर्जी, तुमची पॉवर एवढी पाहिजे की तुम्हाला तुमचे लॉर्ड आकाशिक मास्टर आत घेऊन जातील, व्यवस्थित सेफली घेऊन जातील, बाहेर सुद्धा आणून सोडतील. मग हे होतं, बांधून ठेवलेलं असतं आणि हे तेवढ्यासाठीच असतं की तो असंच भरकटत राहावा माणूस, त्याला कधीही योग्य मार्ग मिळू नये, त्याचे प्रॉब्लेम सुटू नयेत. कारण आपण तिथे जाऊन सगळ्या बॅरियर्सना क्रॉस करून आपण तिथे वरती जाऊन रेकॉर्ड चेक करतोय की जिथे पत्रिका किंवा तुमची जन्मतारीख किंवा इतर कुठल्याही गोष्टींची गरज नाही, त्याच्या पलीकडे जाऊन आपण चेक करतो. आणि समजा एखादा त्यातला जाणकार आहे, तांत्रिक किंवा बासही करू शकतात, तिथे जाऊन उपाय आणू शकतात, तर त्या केसेसमध्ये बऱ्याचदा हे सुद्धा केलेलं असतं की त्याला कुठल्याही माध्यमातून कधीही उपाय मिळू नयेत, असंच त्याचं आयुष्य त्यात संपून जावं. आणि जसं तुम्ही म्हणालात की अनऑथराइज जर कोणी प्रयत्न करत असेल शिरण्याचा, एक तर परमिशन मिळतच नाही, पण युनिव्हर्समॅनना सपोर्ट करणं थांबवतो. तीच त्याच्यासाठी सगळ्यात मोठी शिक्षा आहे. म्हणजे तुम्हाला विजन दिसणार नाहीत, डेटा व्यवस्थित मिळणार नाही, अॅक्युरेसी लेवल 0 होऊन जाईल आणि मग ऑटोमॅटिकली क्लायंट कडून तुम्हाला शिव्या खाव्या लागतील आणि मग तुमचं नाव खराब होईल. कारण आम्ही जे काही करू शकतो ते सगळं काही युनिव्हर्सच्या सपोर्टमुळे आहे, आम्ही काहीच नाहीये. त्याचा सपोर्ट आहे म्हणून हे सगळं काही करू शकतो, ऍक्सेस करू शकतो, डिकोड करू शकतो, नाही तर मग नाही करू शकत. बरोबर. तुम्ही म्हटले की ग्रँड मास्टर जे असतात ते आपल्या धर्मगुरू सारखे आपल्याला दिसतात, जसं स्वामी समर्थ असतील किंवा गजानन महाराज असतील किंवा ज्यांना आपण मानतो, ज्यांची आता धर्मस्थळे आहेत. तर तुम्ही रेकॉर्ड ऍक्सेस करायचंय याच्या पलीकडे काही बोलू शकत नाही तशी का बोलू शकता? नाही, मी बोलते. म्हणजे समजा मला पर्सनली एखाद्या व्यक्तीबद्दल प्रश्न पडला, त्याने प्रश्न दिले, ठीक आहे, पण मला वाटतं की नाही याला अजून काहीतरी जास्त जाणून घेण्याला गरजेचं आहे, मला जर वाटलं मी तेही विचारते. किंवा कधी कधी मास्टर असंही म्हणतात, मी कधीपासून वाट बघत होतो तुझी, तू आली का नाहीस. किंवा मला वाटतं की नाही मला आता यांच्याकडून काहीतरी गायडन्स घेणं गरजेचं आहे, कारण पुन्हा मला ते कधी भेटतील मलाही माहित नाही. मग मी तेव्हा माझ्यासाठीचा गायडन्स विचारू शकते. किंवा काही काही वेळेला मास्टर तिथे मला असं सांगतात की नाही, त्यासाठी तू स्पेशली पुन्हा ये माझ्याकडे, तेव्हा मी सांगेन नंतर. आणि तुमच्यासारखे रीडर तुम्हाला दिसतात का तिकडे, का फक्त तेवढं दिसतं जेवढं कामाचं आहे? आता मल्टिपल रीडर असेल ना? नाही, तशी परमिशनच नाही. एका वेळी एकच जण ते रेकॉर्ड रीड करू शकतो. कॉरिडॉर बाकीचे रीडर आहेत बाबा? नाही, तुम्हाला लायब्ररीच दिसते आणि प्रत्येक आकाशिक रेकॉर्ड एक्सेस करताना पुस्तकांची रचना वेगळी आहे, शेल्फची रचना वेगळी आहे, रस्ता वेगळा आहे, तुमचे मास्टर सुद्धा वेगवेगळ्या डिरेक्शनला बसलेले असू शकतात.
तसंही असतं. म्हणजे असं काही फिक्स पॅटर्न नाही की बाबा हा कोपरा लायब्ररीचा आहे मग तो तिथेच बसेल, असं काहीच नाही. बऱ्याचदा पुस्तकांची रचना, इव्हन तुमच्या सोलचे जे रेकॉर्ड्स आहेत त्याचं जे काही फॉर्मॅट आहे बुकचं, ते सुद्धा कित्येकदा वेगळं असतं प्रत्येक सोलनुसार. आता आपण बघतो की लोक कुठं डोकं लावतील त्याचा काही भरोसा नसतो. सोशल मीडियावर आपण आता माइंड रीडर बघतो किंवा हिप्नोटाईज करणारे लोक बघतात. तर हिप्नोटाईज करून जर कोणी परमिशन घेतली रेकॉर्ड ऍक्सेस करायची आणि त्या व्यक्तीने आपला रेकॉर्ड ऍक्सेस करायचा प्रयत्न केला, जेणेकरून तुम्हाला त्याचा पास्ट किंवा फ्युचर जाणून घ्यायचा आहे, तुमचा फायदा किंवा एखादा कसला तरी फायदा करून घ्यायचा आहे, इन्फोसिस माझ्या नावा करून घ्यायची पुढे, असं काही करायचंय, तर मग हे शक्य आहे का? नाही. इथे म्हणूनच आकाशिक लॉर्ड आणि आकाशिक मास्टरचा रोल महत्वाचा आहे. त्यांच्यापासून कुठली गोष्ट लपलेली नाही, त्यांना तुमचं इंटेन्शन माहित आहे, तुम्ही काय रेकॉर्ड ऍक्सेस करताय, ते परमिशन देणारच नाहीत. जरी त्या माणसाने तुम्ही ठीक आहे हिप्नोटाईज करून काही करून त्याला परमिशन घेतली, वशीकरण इतर काय जे काय असेल, मास्टर तुम्हाला येऊच देणार नाहीत. आकाशिक लॉर्ड तुम्हाला आकाशिक लायब्ररी फील्ड मध्ये ते येऊच देणार नाही. बरोबर. लॉर्ड त्यासाठी दे नो एव्हरीथिंग. तर आता आपण कोणते कोणते इश्यू प्रामुख्याने सॉल्व्ह करू शकतो आणि जास्त करून केसेस तुमच्याकडे कोणत्या येतात? ते आर्थिक असेल किंवा आता लग्न जुळत नाही, हा खूप मोठा आर्थिक पेक्षा त्याच्याहून जास्त मोठा इश्यू सॉल्व्ह झालाय, डिवोर्स केसेस जास्त फाईल व्हायला सुरुवात झालीये. तर असे कोणते इश्यू तुमच्याकडे जास्त यायला सुरुवात झाली? माझ्याकडे सगळ्याच, म्हणजे काही काही केसेस अशाही प्रकारच्या आल्या की ज्यात हेल्थ इश्यूज असं मेन्शन केलेले असतात जे खरंच म्हणजे मला माहित नाही, मी नाव कधीच ऐकलेलं नाही त्या आजारांचं. मी लिटरली गुगलवर जाऊन त्या आजारात तो नेमका काय आहे तो व्यवस्थित समजून घेतला. असे सुद्धा केस आहेत. मग त्यात मोस्टली आता काय येतात, एक तर रिलेशनशिप, भांडण आहे, पटत नाही, जसं तुम्ही डिवोर्सचं म्हणालात हे आहे, किंवा सासू सुनेची भांडणं असतात, किंवा सून आणि नंदेची भांडणं असतात, नवरा बायकोची भांडणं आहेत, चाइल्ड बर्थ खूप जणांचा होत नाही, हा पण खूप मेजर कन्सर्न आहे. जसं लग्न होत नाही जसं तुम्ही म्हणालात, तसं चाइल्ड बर्थचा इश्यू आता सध्या खूप आहे. दुसरा अजून एक प्रॉब्लेम म्हणजे पेरेंट्स ज्यांची मुलं एक 5 वर्षाच्या आतली आहेत, पण त्यांना प्रश्न पडलाय की हा नॉर्मल नाही, बोलतच नाही, खेळतच नाही, शांतच असतो, हा असा का आहे, हा प्रॉब्लेम आहे. फिनान्शियल ब्लॉकेजचे खूप सारे येतात की माझ्याकडे पैसा येत नाही, किंवा नुकसान होतंय खूप सगळीकडे, हे आहे. जमिनीचे वाद असतात अडकलेले, किंवा कोणाची तरी मिस्टिरियस पद्धतीने डेथ झालेली असते फॅमिलीमध्ये आणि माहित नसतं ते का झालंय, कशामुळे, त्याचं आयुष्य तेवढंच होतं का, की अजून होतं. आणि फक्त माणूस नाही, आपण आपल्याकडे जे पेट्स असतात त्यांचे आकाशिक रेकॉर्ड ओपन करू शकतो. तर अशा वेगवेगळ्या प्रकारचे, सगळ्या प्रकारचे केसेस येतात माझ्याकडे. आता आपण बऱ्याच वेळेस असं ऐकतो की पुनर्जन्म केसेस ऐकतो, तर तो काय खरंच प्रकार आहे का आणि तो का होतो? एका जन्मात त्याचं काही राहून गेलंय का तो परत? आणि आता आकाशिक रेकॉर्डने आपण माझ्या मागचा जन्म जर माणसाचा असेल तर माझे पेरेंट्स आता कोण, ते कुठे, ते आपण पाहू शकतो का? तो दुसरा प्रश्न होता. तर असं होऊ शकतं का? हा प्रश्न छान आहे ऍक्च्युली, कारण असेही प्रश्न खूप येतात माझ्याकडे. पुनर्जन्म आहे की नाही, मुळात त्याचं उत्तर येस आहे. आपण भगवद्गीता कधीही, म्हणजे दुर्दैव म्हणावं लागेल, आपण हिंदू लोक वाचत नाही, पण खरंच भगवद्गीता वाचली पाहिजे. त्यात छोट्या 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 गोष्टींचं सगळं काही वर्णन भगवान श्रीकृष्णाने दिलेलं आहे. 84 लाख योनी मधून आपल्याला एक चक्र आहे, ते त्यातून सगळे जीव येतात, मग किडे, कीटक, प्राणी, झाड, हे सगळंच आलं, आणि तसं करत करत त्याला मनुष्य जन्म मिळतो. 84 मध्ये 4 लाखच्या मनुष्य जन्माच्या योनी आहेत, जे 4 लाख मनुष्य जन्म होतो. पुनर्जन्म का होतो हा सगळ्यांनाच प्रश्न पडतोच. पुनर्जन्म म्हणजे काय आहे? आता आपण जे आयुष्य जगतो त्या आधी जे काही आपले जन्म झालेले आहेत त्या जन्मानुसार, कर्मानुसार आत्ताच आयुष्य आहे, आणि आत्ता जे कर्म आपण करू त्यानुसार आपलं फ्युचर बनणार आहे. बरोबर. त्यामुळे फ्युचर कसा असावा हे आपल्या हातात आहे, आणि आपला मागील फक्त एक जन्म नसतो, खूप असतात, अनेक असतात. आणि आता आपल्याला आयुष्य जेव्हा दिलं जातं तर त्यामध्ये काही चांगल्या गोष्टी असतात, काही सत्कर्म असतात, काही दुष्कर्म असतात, असं मिक्स करून आपल्याला दिलेलं असतं. त्यामुळे असं कधीच होत नाही की 100% एखाद्याचं आयुष्य पूर्ण वाईट आहे आणि 100% चांगलं आहे, असंही होत नाही, मिक्स असतं. मग जोपर्यंत आपली सगळी कर्म नील होत नाहीत
तोपर्यंत जन्म मृत्यू चक्र चालू राहतं. मग यात तुम्हाला मनुष्य जन्मच प्रत्येक वेळी मिळेल गरजेचं नाही. आत्ता तुम्ही जे कर्म करता त्यानुसार तुमचा पुढचा जन्म तुम्ही डिझाईन करताय. मग आत्ता जर तुमच्याकडून काही चुकीची वाईट कर्म म्हणजे अत्युच्च टोकाची वाईट कर्म जर घडली तर तुम्ही डिग्रेड होता, खाली येता, तुम्हाला जनावरांचा प्राण्याचा जन्म मिळेल. आणि जर त्यापेक्षाही जर समजा तुम्ही खूप वाईट प्रकारची कर्म केली, एखाद्याला खूप त्रास दिलेला आहे, यातना दिलेल्या आहेत, तर बऱ्याचदा असं होतं की परमनंटली त्या सोलला डिस्क्वालिफाय केलं जातं, त्याला पुन्हा मनुष्य जन्म कधीही मिळत नाही. तो मनुष्य व्यतिरिक्त जेवढ्या योनी आहेत तिथे फिरत राहतो तो तसंच. मग पुनर्जन्माची ही रचना अशी आहे. याचं वर्णन खूप छान पद्धतीने भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेमध्ये दिलेलं आहे. बरेच जण म्हणतात पण मी आत्ता काहीच करत नाही ना वाईट, आणि आम्हाला तर असं सांगितलंय की जे आम्ही करू आत्ता करू त्याचं फळ आत्ताच मिळणार आहे, किंवा जे करेल तिथेच भोगून जायचं आहे. तर याचं उत्तर भगवान श्रीकृष्णांनी खूप सोप्या पद्धतीने दिलंय. कर्म म्हणजे कसं आहे, काही कर्म ही जमिनीच्या आत आहेत, जसं आपण पेरणी करतो तसं जमिनीच्या आतमध्ये आहेत, आणि प्रत्येक धान्याचा उगवून होण्याचा कालावधी हा वेगळा आहे, त्या धान्यावर डिपेंड करतं. तर काही कर्म तशी पेरणी केलेल्या त्या जमिनीखालील धान्यासारखी आहेत. काही जी आहेत त्यांना नुकता कोंब फुटलेला आहे, काही आहेत ती जमिनीच्या वर येणार आहेत, जशी मातीवर फुगवटा तयार होतो तशी आहेत. काही नुकतं 2च त्याला कोवळी पानं आलेली आहेत, काही छोटस रोप झालंय. तसं वाढत वाढत काही जण पूर्ण झाड बनले, काही जणांना फुलोरा आलेला आहे, काही जणांना फळं झालेली आहेत. आणि आत्ता ज्या आपल्याला परिणाम जे भोगायला मिळत आहेत ते कर्म म्हणजे फळं झालेलं आहे, म्हणजे ते फळलेलं आहे, ती मिळत आहेत. बरोबर. पण याचा अर्थ असा नाही की ते जे ऑलरेडी जे जमिनीत पेरलंय पण आधी जे कर्म केलंय ते पण येणारच आहे. आता त्याला एक सायकल लागते, त्याच्यानंतर मॅच्युअर व्हायला लागतात कर्म, त्याच्यानंतर फळं मिळतील असं म्हणून ते मिक्स असतं. आणि आता जरी चांगलं वागलं तरी आधीच काहीतरी फलित होतंय ना, ते आधीचं फळ तयार होतंय, ते मिळणारच आहे. बरोबर. आता पुनर्जन्मावरूनच असं असतं की बऱ्याच लोकांना मागचं आठवतं. आता राजस्थान वगैरे या साईडला आपण बऱ्याच कथा वगैरे ऐकतो लोकांचा. तर होऊ शकतं कसं की थोडा त्या स्पॉटला गेला आणि म्हणतोय की तू माझी आई होती, त्याला पण आठवतं वगैरे वगैरे असं. तर याच्याबद्दलही भगवान श्रीकृष्णाने खूप छान सांगितलं. हे जेव्हा भगवान श्रीकृष्ण सांगतात की तुझे किती जन्म झाले ते मला माहित आहे, म्हणजे अर्जुनाला सांगत असत. मग अर्जुन म्हणतात मला का आठवत नाही, मग हे सगळं माझा पूर्वजन्माला काहीच आठवत नाही. मग तेव्हा इथे उत्तर येतात की ते मुद्दाम जाणीवपूर्वक मी तसं केलेलं आहे. कारण जर तुम्हाला सगळं तुमचं पास्ट आता जर आठवत राहिलं तर तुम्ही आत्ताच आयुष्य जगू शकणार नाही. आपल्याला एखादी पास्ट मधला इन्सिडेंट आपण विसरू शकत नाही, मग एवढ्या जन्माचं सगळं तुम्ही घेऊन जगणार कसं? त्यामुळे ते तुम्हाला विस्मरण केलेलं असतं. आणि इथे समजा एखाद्याची मेमरी स्ट्रॉंग आहे, सबकॉन्शियस माइंड ऍक्टिव्ह आहे. काही जणांचं जन्मत असतं जर त्यांनी साधना वगैरे केलेल्या असेल त्याच्या आधीच्या बर्थमध्ये, तर सबकॉन्शियस माइंड ऍक्टिव्ह आहे, त्यामुळे त्याला अशा गोष्टी आठवतात. ठराविक ठिकाणी गेल्यानंतर ते जाणीव होणं, किंवा स्वप्नांच्या माध्यमातून काही ठिकाणं दाखवली जातात, किंवा काही काही पुनर्जन्माचे किस्से भारतातले सुद्धा बरेच आहेत की ज्यांचा पुनर्जन्म झालेला आहे आणि ते पूर्ण क्लिअर सांगतात की माझा जन्म इथे झालाय, माझी फॅमिली आहे तिथे, आणि ही माझी भाषा नाही, माझी भाषा वेगळी आहे. असे खूप केसेस आहेत, त्यामुळे होतं असं. ओके. आता आपण बऱ्याच ठिकाणी असं बघतो की आता हे रेकॉर्ड रीड केल्यानंतर जास्त तर लोक भविष्याबद्दल जाणून घ्यायला आवडतं का पास्ट बद्दल जाणून घ्यायला आवडतं? कशा पद्धतीचे लोक आपल्याकडे? मुळात आकाशिक रेकॉर्ड रीडिंग आपण फ्युचर साठी बघू शकतो, पण बघू नये. का बघू नये? कारण फ्युचर काय आहे, आता आपण जी कर्म करू, ऍक्शन घेऊ, त्यानुसार आपल्याला डिझाईन करायचं आहे. त्यामुळे जे तुम्हाला दिसतंय ते बदलू शकतं. आता समजा तुम्हाला इथे दिसलं की माझ्या मुलाला एवढे % मार्क पडतायत, बाबा चांगला जॉब लागतोय, त्याने अभ्यास केला नाही, तो कुठेतरी डिस्ट्रॅक्ट झाला, ते फ्युचर बदलूही शकतं. म्हणून आकाशिक रेकॉर्ड रिडिंग हे पास्ट लाईफ रिग्रेशन थेरपी सारखंच आहे, जे तुम्हाला पास्ट साठीच वापरायचं आहे. कारण पास्ट मध्ये काहीतरी बिघडलंय, तिथं प्रॉब्लेम आहेत म्हणून आता त्रास होतो. बरोबर. तिथे जाऊन क्लिअर केलं की इथे आपोआप बरोबर होत. ओके. म्हणजे एक चांगली प्रॅक्टिस असं म्हणतात की फ्युचरचा असं विचार करू नका. जर अपघाती मृत्यू सांगितलं असेल तर तो घरातून बाहेर निघणारच नाही, तो एन्जॉयच करणार नाही बेसिकली. पण जर काही गोष्टी असतील मेजर, आर्थिक नुकसान
होणार असेल किंवा रॉंग रिलेशनशिप मध्ये ते अडकतील किंवा चुकीची संगत लाभणार असेल, लोक फसवतील बिझनेस पॉइंट ऑफ व्ह्यू, तर हे जर अवॉइड करायचं असेल तर मग आपण ते अवॉइड करू शकतो का आणि ते चांगलं आहे का बेसिकली? म्हणजे मुळात हे जे आता तुम्ही प्रश्न विचारले या प्रश्नांसाठी खरंच आकाशिक रेकॉर्ड रिडिंगची गरज नाही. इथे आपल्याला टॅरो कार्ड रिडिंग तुम्हाला 1000% अॅक्युरेट उत्तर देतच आणि ती प्रोसेस पण खूप सोपी आहे. कारण ते काही सोल लेवलचे प्रश्न नाहीयेत, मानवनिर्मित प्रश्न आहेत ते. मला जर एखादा प्रॉब्लेम येतोय आता तर ते मानव निर्मित आहे, ते टॅरोच्या माध्यमातून खूप छान उत्तर मिळतात. अच्छा, म्हणजे ते त्या डीप लेवलचं नाही बाबा, तर ते आपण टॅरो कार्ड ने इझिली सॉल्व्ह करू शकतो, इतक्या लांब जायची तुम्हाला गरज नाही. पण समजा इन केस जर आता माझ्याकडे क्लायंट होते, बरेच असे येतात की ज्यांच्या टॅरो रिडिंग मधून नंतर रिव्हील होतं, रिडिंग करतानाच उत्तर येतं की तुम्हाला आकाशिक रेकॉर्ड रिडिंग करण्याची गरज आहे. त्या केसमध्ये आपण नंतर आकाशिक रिडिंग करू शकतो. पण बऱ्याच जणांना आता कॉल पण येतात, डायरेक्ट सांगतात मला आकाशिक रिडिंग करायचं. प्रॉब्लेम काय, मला सर्दी होते, मला तहान खूप लागते, किंवा माझं लक्षच लागत नाही, मला कॉन्सन्ट्रेट करता येत नाही. हे प्रश्न आकाशिक रिडिंग मध्ये आपण घेऊन जाण्यात काहीच अर्थ नाही. टॅरो कार्ड रिडिंग म्हणून याची छान उत्तर मिळतात, रेमेडीज मिळतात, सगळं काही मिळून जातं. बरोबर मॅडम, असं जसं तुम्ही म्हटले की माणूस ना आता मानवनिर्मित प्रश्नांवर लक्ष केंद्रित करतच नाही. त्यांना असं वाटतं की माझा पास्टमुळे, फ्युचरमुळे, आर्थिक परिस्थितीमुळे, शेजारी माणूस येतोय, तो ड्रिल वाचतोय, त्याच्यामुळे अभ्यास होत नाहीये, किंवा सरकारच खराब आहे, पोल्युशन, म्हणजे लोकांना थोपायचं सगळ्या गोष्टी, खड्डेच आहे, ओके, ट्रॅफिकच होतं. पण तू काय तीर मारतोय पूर्ण आयुष्यात, तू काय मेहनत घेतोय, तू वेट लॉस करण्यासाठी काय करतोय, सगळं फक्त लोकांना थोपायचं. आणि माझ्या करणी केली असेल किंवा माझ्या काकांनी मला हे केलं, म्हणजे त्याच्या आयुष्यात जे प्रॉब्लेम येत आहेत त्यासाठी लोक कारणीभूत आहेत असं त्यांना वाटतं. तर याच्यावर तुम्हाला वाटतं? इथे माणूस असं का करतो यामागची मानसिकता मी सांगेन. एकतर वास्तव स्वीकारण्याची तयारी नाही आणि स्वतः कष्ट घेण्याची तयारी नाही, हा प्रॉब्लेम असतो तिथे. कसं आहे, दुसऱ्यावर ढकललं की मग आपल्याला एफर्ट काही घ्यावे लागत नाही, रिग्रेट येत नाही आपल्याला, कम्फर्ट असतो, मी नाही काय केलेलं, ते दुसऱ्यांनी काहीतरी केलेलं आहे म्हणून माणूस तसा वागतो. ही मानसिकता असते, तर ही मानसिकता बदलावी लागते. बरेचसे प्रॉब्लेम मानसिकतेवरच येतात, काही दुसरा इश्यू नसतो. बरंच काउन्सिलिंग करावं लागतं म्हणून त्यांचं. तुमच्या हातात मी खूप सारे ब्रेसलेट बघतो, माझं लक्ष तिकडे परत जात आहे, तर तसं थोडस आउट ऑफ द बॉक्स जाईल, पण मला ते वाटतं इंटरेस्टिंग काहीतरी, कारण की तुम्ही उगाच घालणार नाही याची मला खात्री आहे. तर त्याच्याबद्दल थोडं सांगा. म्हणजे लोक तरी पॅशनसाठी घालतात, बरेच लोक कॉलेज गोईंग, पण त्याच्यात काय अर्थ आहे? ओके, आता इथे जर तुम्ही बघितलं ना की तुम्हाला प्रत्येक क्रिस्टल वेगळा दिसेल, कलर वेगळा आहे, पॅटर्न वेगळा आहे. बरं, आपल्याला जेमस्टोन्स माहित असतात, राशीचे खडे देतात आपल्याला अंगठीमध्ये, ते माहित असतात, पण क्रिस्टल्स बऱ्याचदा माहित नसतात. क्रिस्टल ही स्पेशल एक हिलिंग थेरपी आहे. क्रिस्टल्स आपण कशाच्या बेसिसवर देतो? जेमस्टोन्स आपल्याला आपल्या पत्रिकेनुसार दिले जातात, जी काही ग्रहांची रचना असेल, दशा महादशा असेल त्यानुसार. पण क्रिस्टल्सना या कशाची गरज नसते, ते फ्री आहेत. आणि आपल्या शरीरात जी सप्तचक्र आहेत, त्या सप्तचक्रांच्या तुमच्या करंट एनर्जीनुसार आम्ही ते क्रिस्टल्स असाइन करतो. आपल्या शरीरामध्ये जी सप्तचक्र आहेत मुळात तीच कारणीभूत असतात आपल्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक समस्येसाठी. ते हेल्थ असेल, करिअर आहे, रिलेशनशिप आहे, किंवा एखाद्याला स्पिरिच्युअल ग्रोथ करायची आहे, तर त्या प्रत्येक गोष्टीसाठीचे वेगवेगळे क्रिस्टल्स येतात. मग ते वेगवेगळ्या फॉर्म मध्ये आपण वापरू शकतो. ब्रेसलेट येतात, छोटे टंबल्स आहेत, लॉकेट येतात, किंवा रॉ क्रिस्टल येतात. काही आपण घरी ठेवू शकतो, बिझनेसच्या ठिकाणी ठेवू शकतो, किंवा जर स्टुडंट आहे त्याच्यासाठी वापरू शकतो, रिलेशनशिप साठी आहे. असे वेगवेगळे प्रकार वेगवेगळ्या इश्यूसाठी आपण देतो. पण फॅशनसाठी खरंच क्रिस्टल सुद्धा वापरू नये, कारण ते खूप सेन्सिटिव्ह असतात. म्हणजे ते एनर्जीना लगेच ऍब्झॉर्ब करून घेतात. पॉझिटिव्ह असो निगेटिव्ह असो ते घेणार, आणि त्यांचं क्लिन्झिंग आणि एनर्जाइज करणं हे पण तेवढंच महत्वाचं आहे. कारण खूप सारे लोक एकदा घेतात आणि तसंच वापरत राहतात, बरोबर, तर ते निगेटिव्ह एनर्जीचा इम्पॅक्ट मग व्हायला चालू होतो, चार्जिंग करायला लागतंय. हो. आता मी आय डोंट नो, पण मी असं ऐकलं होतं की परत पौर्णिमा वगैरे असेल तर त्याला जर तुम्ही जिथं चंद्रप्रकाश येतोय तिथे ठेवल्यानंतर त्याला तसं हे वाढतं, एनर्जी वाढते. आता मी बऱ्याच वेळेस मोतीची रिंग ती ठेवतो
पौर्णिमा असली की हम्म. मला ते आठवण करून देतात माझ्या हम्म. एक मैत्रिणी की चार्जिंग करून घ्या, तर हा. मी तसं काहीतरी भांड्यात ठेवतो आणि ते हा. चार्ज करून घेतो. हा. किंवा ते पाडायला पण लागतं, म्हणजे हो. जास्त कडून घातलं नको जायला पाहिजे, हम्म. तुटायला नको पाहिजे, त्याला डॅमेज नको व्हायला हम्म. पाहिजे, या सगळ्या गोष्टी पण त्याला, पण अगेन पार्ट असं असतो की ते ओरिजिनल पाहिजे. हा. अदरवाईज दगडूशेठचं बाहेर बरेच लोक बसलेले असतात, बरोबर. ओके, त्यांचीच आर्थिक परिस्थिती खराब असते आणि ते आपल्याला आर्थिक परिस्थिती इम्प्रूव्ह करण्यासाठी हे विकत असतात, तर मग तूच घाल ना बाबा ते असं. तर मग ते कसं पाहायचं की कुठून घ्यायचं? क्रिस्टल्स कसं आहे, एकतर तुम्हाला ऑथोराइज पर्सन कडून घ्यावं लागेल आणि ओरिजिनल क्रिस्टल हा वेगळा असतो, डुप्लिकेट कळतात. ओरिजिनल आणि मुळात हे सगळ्यांनी म्हणजे ऑडियन्सला पण मला हेच सांगणं आहे की आपण क्रिस्टल्सना चूज करत नाही, क्रिस्टल्स आपल्याला चूज करतात. त्यामुळे एखादा क्रिस्टल सारखा तुमच्या समोर येतोय, तो क्रिस्टल तुमच्याकडे येणार आहे आणि अथोराइज पर्सन कडूनच तो घ्यायचा. मग जेव्हा आता माझ्याकडे कोणी क्रिस्टल घेतं किंवा रेमेडी म्हणून दिली जाते, ते पूर्ण क्रिस्टल क्लीन्स केलं जातं, त्याच्या नावाने प्रोग्राम केलं जातं आणि एनर्जाइज करून त्यांना दिलं जातं. आणि मग क्रिस्टल वापरण्याचे जे नियम आहेत की ते आपल्या क्रिस्टलला दुसरं कोणी हात लावायचा नाही किंवा दुसऱ्याला द्यायचं नाही बाबा खायला. हो, ते तर नाहीच, हात पण नाही लावायचा कोणी, ते घ्यायचंच नाही. किंवा समजा एक तुम्हाला रेग्युलर सांगितलेलं आहे की तुम्हाला एक 7 दिवसानंतर क्लीन करायचं आहे ते सॉल्ट वॉटरने वगैरे, पण सगळ्या क्रिस्टलना वॉटर चालत नाही, हे पण माहित असणं गरजेचं आहे. पण समजा जर तुमचा कॉन्टॅक्ट लोकांशी जर जास्त येतो, त्यावेळेस तुम्हाला ते रोज मग क्लिन्झिंग करत राहावं लागतं. मग ते क्रिस्टल तुम्हाला कुठलं दिलंय त्यानुसार मग त्या गाईडलाईन्स पण तुम्हाला त्याच्यासोबत शेअर केल्या जातात. मग ते रेमेडीज मध्येच मोस्टली मी ते देत असते, कारण एखादी व्यक्ती समोर आली प्रॉब्लेम घेऊन की ते कळतं की बाबा तिच्या कुठल्या चक्रामध्ये इश्यू असेल, आणि मग त्या क्रिस्टलला वापरण्याची पण पद्धत वेगवेगळ्या असतात. आपण मल्टिपल वेने वापरू शकतो, म्हणजे फक्त असं हातात घालणं हे एकच नाही, भरपूर त्याचे वापर आहेत. जसं आपण क्रिस्टल चार्ज वॉटर बनवू शकतो किंवा झोपताना उशी खाली घेऊन झोपू शकतो किंवा ज्या चक्राचा प्रॉब्लेम आहे त्या चक्रावर ठेवून त्याला हील करू शकतो. आणि क्रिस्टल्स हे पेटला पण वापरू शकतो. तिथे म्हणजे असं रिस्की नाही की एज क्रायटेरिया वगैरे असं नाही की या एजला हे त्या एजला असं नाही, फक्त ते एवढंच आहे की रेग्युलर क्लिन्झिंग आणि एनर्जाइज होणं गरजेचं आहे. पण तरीही कोणी स्वतःच्या मनाने कुठलंही क्रिस्टल उचलून घालू नका, कारण आपल्या चक्रांची एनर्जी आपल्याला माहित नसते. समजा तुमचं ऑलरेडी जर सोलर प्लेक्सस चक्र हायपर आहे आणि त्यात जर तुम्ही तसंच तिथे जर तुम्ही टायगर आय क्रिस्टल वापरताय, तुमचा स्वभाव अजून रागीट बनेल, अजून चिडचिड होईल, शरीरात उष्णता वाढेल, ऍसिडिटी वाढेल, डायजेशन खराब होईल, फायनान्शियल इश्यूज चालू होतील. त्यामुळे एक योग्य व्यक्तीकडून ते कन्सल्ट केल्याशिवाय डिरेक्टली वापरून. आणि क्रिस्टल वगैरे लोक पैसे देऊन किंवा मग पटकन बाबा मला काहीतरी इश्यू घेऊन टाकतात, पण पवित्र राखणं हे पण जास्त महत्वाचं आहे, जे आपण घेतल्यानंतर विसरतो. म्हणजे आता अंगठी काढली आहे, कणिक मळताना गॅसवर पडलेली बेसिन मध्ये, ओके, टिकली बाथरूमच्या आशावर लागलेली असते, किंवा मग क्रिस्टलचं पण असं असतं, आय डोंट थिंक सो, म्हणजे मी ऐकलंय की एखाद्या पर्टिक्युलर मेटलच्या कॉन्टॅक्ट मध्येच नको यायला पाहिजे, टेबलावर पडलंय किंवा बारा स्टीलच्या भांड्यात कुठेतरी पडीक, तर हे कॉन्ट्रास्ट होतं आणि तुम्हाला रिव्हर्स इफेक्ट, निगेटिव्ह इफेक्ट त्याचे जास्त मिळू शकतात, असं पण असतं. नेगेटिव्ह इम्पॅक्ट असं नाही, कारण क्रिस्टल शक्यतो हार्म करत नाहीत, पण हा काही काळजी घ्यावी लागते. जेमस्टोन साठी नियम जास्त आहेत की काही एक जेमस्टोन तुम्ही वापरलं तर त्याच्या सोबतचा दुसरा तुम्ही वापरू शकत नाही. जसं तुम्ही रुबी वापरता तर तिथे नीलम तुम्ही सोबत वापरू शकत नाही, किंवा हिरा आणि मोती एकत्र तुम्ही वापरू शकत नाही. क्रिस्टल्स मध्ये तसं नाही. आणि जे पावित्र्य जेमस्टोन्स ना आहे तशा प्रकारचं पावित्र्य इथे नाही, तुम्हाला फक्त एनर्जी मेंटेन करायची आहे. जसं तुम्ही आता ठीक आहे दिवसभर तुम्ही कामात होता, घरी आलात, आता तुम्हाला फ्रेश व्हायचं आहे, क्रिस्टल काढायचे बाबा हातातून, फक्त त्याचा कन्सर्न एकच असतो की कंडक्टर पाहिजे. म्हणजेच तुम्ही वुडन काही मटेरियल किंवा प्लास्टिक, रबर अशा गोष्टींमध्ये ते क्रिस्टल नाही ठेवायचे. जे काय त्याची एनर्जी आहे ना, एनर्जाइज केलंय पण ते निघून जाते, त्यामुळे ते कंडक्टर मटेरियल सजेस्ट केलं जातं. तुम्ही काचेचं बाउल घेऊ शकता, काचेच्या वस्तू वापरू शकता, किंवा सेलेनाइट क्रिस्टलची प्लेट येते, मिळते छोटी, ती वापरू शकता, किंवा मग सिल्वर फॉईल जी आपल्याकडे असते, अल्युमिनियम फॉईल आहे, ती वापरू शकता. पण डिरेक्ट कॉन्टॅक्ट वुडन किंवा प्लास्टिकच्या मध्ये नाही ठेवायचे. बरोबर. आणि आता सगळ्यात इंटरेस्टिंग प्रश्न आहे की ज्याला रीडर व्हायचं असेल, ओके,
खरंच आतून जेन्युइनली त्याने काय करावं, किंवा ज्या कोणाला तुमच्याकडनं हिलिंग करून घ्यायचं असेल किंवा रेकॉर्ड ओपन करून घ्यायचं असेल, त्यांनी तुम्हाला कसं कॉन्टॅक्ट करायचं? ज्याला रीडर व्हायचं आहे त्यांनी काही कोर्स असेल बाबा, तर कसं जॉईन करता येईल, कधी करता येईल? कोणीही मला संपर्क करत असेल किंवा मला आकाशिक रेकॉर्ड रिडिंग शिकायचं आहे, तर पहिला माझा प्रश्न तोच असतो, का शिकायचंय? तिथेच रिजेक्ट होतो तो. मला पर्पज महत्वाचा आहे, कारण मला जर ती अथॉरिटी दिलेली आहे, माझ्याकडे कोर्सेस असतात, बेसिक ऍडव्हान्स 2 कॅटेगरीमध्ये येतात, तर पर्पज काय, म्हणजे कशासाठी शिकायचं आहे तुला? ठीक आहे, स्वतःचं रिडिंग करण्यासाठी इथपर्यंत ठीक आहे, पण तुझं स्वतःचं काही आहे का आधी? तुला ते समजणार आहे का? स्वतःची काही साधनं आहे का? हे पण महत्वाचं आहे. म्हणजे असं नाही की बाबा माझी 10वी झाली, मला लिहिता वाचता येतं आणि मी सर्जन होऊ शकतो, मी तिथे ऍडमिशन घेतलं MD ला. नाही होऊ शकत. तसंच आहे आकाशिक रिडिंग सुद्धा. डायरेक्टली तुम्ही नाही करू शकत. तुमचा काही बेस हवा, तुमचा जर सोल पर्पज आहे, ट्रस्ट पाहिजे, सोल कॉलिंग तुमचं ते जर आहे, तर ऑफकोर्स तुम्ही शिकू शकता. पण मगाशी जसं मी सांगितलं, ती मॅच्युरिटी लेवल पाहिजे आणि तुम्ही तेवढे एबल पाहिजे. तुमच्या समोर एखादा क्लायंट काहीतरी विचित्र प्रश्न घेऊन आलाय आणि तुम्ही त्याला उत्तर काहीतरी ब्लंटली काहीतरी सांगताय, मारेल तो पकडून तुम्हाला. किंवा जे दिसतंय आणि ते प्रश्न डिकोड कसं करायचं हे पण माहित असणं गरजेचं आहे, कारण बरेचसे कोर्सेस होतात ते 99 199 वाले. मी नाही सजेस्ट करू शकत ते, कारण तुम्हाला परिपूर्ण माहिती मिळत नाही. आणि जे काही मॅच्युरिटी बद्दल सांगितलं हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे शिकायचं असेल तर ऑफकोर्स कॉन्टॅक्ट करू शकता. आणि मी जास्त लोकांना एका बॅच मध्ये घेत नाही. कुठलेही कोर्स असोत, बरेच कोर्सेस असतात. टारो रिडिंगचे असतात, ॲनिमल कम्युनिकेशन आहे, हिलिंगचे असतात, पण मी लिमिटेड स्टुडंट घेते. आणि ज्यांना तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये नंबर देतो आम्ही तुमचा आता, तर ते डायरेक्टली कॉन्टॅक्ट तुम्हाला करू शकतात. हो, करू शकतात. फक्त वर्किंग आवर्सचं भान लोकांनी ठेवा, एवढी विनंती आहे. 12 ते 7 ते पण मेन्शन करून देऊ की ह्या वेळेतच कॉल 12 ते 7 वर्किंग आवर्स आहेत. आणि अजून एक पॉइंट म्हणजे ते खूप वेळा लक्षात आलं की खूप जणांची कंप्लेंट ही असते की मॅडम स्वतः कॉल घेत नाहीत. नाही घेऊ शकत मी, कंटिन्यू सेशन चालू असतात. समजा मी आता रेकॉर्ड ओपन करून बसले कोणाचे, ते कंटिन्यू कॉल वाचतायत, कसं घेऊ शकणार आहे मी? मी कुठल्या सेशन्स मध्ये असते पलीकडच्या माणसाला माहित नसतं, त्यामुळे शक्यतो मी नसते कॉलवर. पण कॉल 100% तुमचे अटेंड केले जातात. मेसेज असेल, मेल असेल, त्यालाही रिस्पॉन्ड केलं जातं. एक्झॅक्टली. आणि कॉल नसेल, इन केस पिकअप केला तर ते कॉल बॅक करतील जसं ते फ्री झाल्यानंतर आणि तुमच्याशी कॉन्टॅक्ट करतील. तर डेफिनेटली तुम्हाला वाटत असेल की तुमच्या आयुष्यात काहीतरी प्रॉब्लेम्स असतील जे सॉल्व्ह व्हायला पाहिजे, किंवा तुम्हाला तुमच्या रेकॉर्ड बद्दल माहिती करून घ्यायचं असेल, तर डेफिनेटली तुम्ही मॅम सोबत कॉन्टॅक्ट करू शकता. तर मला खूप भारी वाटलं. तर मला जर वाटलं काही तर कधी तर मी 100% तुमच्याकडे येईल रेकॉर्ड पाहण्यासाठी. आणि त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा हा टॉपिक पहिल्यांदाच इतका मी डिस्कवर केला, तर मला गप्पा करताना खूप मजा आली. तुमचा अनुभव कसा होता? माझं हे असतं की मला समोरचा व्यक्ती प्रश्न कसा विचारतो हे जास्त महत्वाचं. तो जेवढं विचारेल ना तेवढं सांगायला मजा येते. आणि तेच प्रश्न नको असतात, काहीतरी वेगळे प्रश्न आले, ऑफकोर्स यातून वेगळी माहिती येते. त्यामुळे तुम्ही प्रश्नही तसं विचारत होता, त्यामुळे ऑफकोर्स उत्तर देताना मलाही मजा आली. टॉपिक चांगला असतं की प्रश्न विचारायचं काम मजा येते. टॉपिक इंटरेस्टिंग असलं की, आणि बेसिक प्रश्न विचारतो आणि मजा येते खरंच. तर मला तर असं वाटतं की एका पॉडकास्ट मध्ये हा टॉपिक काही कव्हर होणार नाही, तर डेफिनेटली दुसऱ्या काही विषयाला घेऊन, कारण बऱ्याच एक्सपर्टीज तुमच्याकडे आता आहेत, तर टेरो कार्ड वर पण आपण एक सेशन करूयात, कारण गप्पा करायला मजा वाटते. आणि तुम्ही इतका कॉम्प्लेक्स विषय ज्या पद्धतीने सोप्या भाषेत सांगतात ना, तर मला तर असं वाटतं की म्हणजे प्रत्येकालाच वाटतं की तो आता एक्सपर्ट होऊ शकतो या विषयात. तर खरंच आम्हाला खूप मजा आली, आणि आय होप प्रेक्षकांना सुद्धा मजा आली असेल. तर तुम्हाला नक्की हा एपिसोड आवडला असेल. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचे विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ गाईज. थँक्यू.